नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, नवीन 3 व्हाईट कार्ड एंट्री आज बिग बॉस मध्ये आपण हाऊस मध्ये बघितल्या आणि त्यामध्ये पहिलं जे नाव आहे ते आहे संकेत पाठक. तो लग्नाची बेडी या सिरियल मधून आलेला आहे आणि आलेला म्हणजे त्या सिरियल मध्ये त्याने काम केलेलं आहे आणि मराठी ऍक्टिंग मध्ये खूप वर्षापासून काम करतो आणि त्याशिवाय उत्तम असा कलाकार पण आहे. आणि आता बिग बॉस मध्ये गेल्यानंतर काय करल हे आपल्याला तिथे समजल की पहिला मूव म्हणजे जी पहिली सुरुवात केली त्यांनी जो पहिल्या टास्कमध्ये, तर टास्कमध्ये आपण ते बोलूच की नंतर त्यांनी परफॉर्मन्स कसे केले होते. आणि दुसरी जी एंट्री झालेली आहे ती रेवा केजदारची झालेली आहे आणि हिंदी याच्यामध्ये तिने काम केलेलं आहे. त्यानंतर हिंदी शो केलेले आहे आणि आता बघू मराठीमध्ये काय करते काय नाही. मी तर जास्त तिचे शो बघितलेले नाही आहे, पण त्याशिवाय आता मराठीमध्ये कसे होईल आणि कोणत्या पद्धतीने खेळल हे आपल्याला तर बघायला मिळणारच आहे. आणि तिसरी जी एंट्री आहे ती म्हणजे संस्कृती साळुंके. तर सायकोलॉजी ती म्हणली की मी आता चेहऱ्यावरनं ओळखते आणि या गोष्टींवरनं भावनी पण उडवलं की मी पण चेहऱ्यांवरनं ओळखतो. आणि त्यानंतरून जी धमाल मजा बघायला मिळाली, भाऊनी तिची चांगली फिरकी घेतली. आल्यानंतरून खूप मोठं उडत होती ती आणि भाऊने डायरेक्ट ग्राउंड लेवलला पाडून टाकलं. तर अशा पद्धतीने 3 व्हाईट कार्ड एंट्री बिग बॉस हाऊसमध्ये एकखटी पाठवल्या आणि हे आम्ही एक व्हिडिओ पण बनवली मागची की ज्याच्यामध्ये व्हाईट कार्ड एंट्री का पाठवल्या गेल्या, कारण की मागचे जे होते त्यांचे गेम बघण्यासारखे नव्हते, परफेक्ट नव्हते आणि जे पहिलं सदस्य सिलेक्शन झालेलं होतं ते व्यवस्थित नव्हतं. आता हे त्याच्यामुळे त्यांना 3 काढावं लागले आणि हे 3 मध्ये ऍड करावं लागले. आणि यावेळेस आनंदाची गोष्ट ही आहे प्रेक्षकांनो की यावेळेसचा बिग बॉस आहे हा पूर्ण 100 दिवस होणार, कारण की आज 50वा दिवस होता आणि भाऊनी सांगितलं की आता उरलेले 50 दिवस आपल्याला तुम्हाला खेळवायचं आहे. तर त्या हिशोबाने आम्हाला पण वाटतंय की यावेळेचा बिग बॉस 70 दिवस नसून तो पूर्ण 100 दिवसाचा एंटरटेनमेंट असणार आहे आणि आपण पण त्याची मजा घेणारच आहोत. पण आल्या त्यांना जो टास्क दिला होता की नेमकी फ्लॉप आणि टॉप, त्यानंतरून कोण हिटला कोण आहे, त्याच्यानंतरून इग्नोर कोण करायचं, जे आपण तो टास्क बघितला तर त्या टास्क मध्ये सर्वात म्हणजे हिटला राकेश बापट होता. आणि कोणत्या हिशोबाने मला तर असं वाटतं की राकेश बापट न काही गेम खेळता जो गेम खेळतोय एकदम सायलेंट मध्ये, त्याच्यामुळे तो हिटला टाकला असेल. आणि मध्ये अनुश्रीचा खरंच भाऊ पण बोला गेम खूप आता जास्त चांगला झाला. तिने टोळी सोडल्यामुळे तिचा गेम ऍक्च्युली चांगला झाला. आणि हेच जर रोशन भजनकरनी केलं असतं तर आज रोशन भजनकर हा गेम मध्ये असता आणि बिग बॉस हाऊस मध्ये असून तो गेम खेळला असता. तर जो गेम चांगला खेळतो त्याला खरंच महाराष्ट्राची पब्लिक पुढे घेऊन जाते, हा विचार पण आपण केला पाहिजे आणि केलाय चांगला. मित्रांनो, त्यानंतरून जे सर्वात म्हणजे स्मार्टली जो गेम खेळला तो हिट नंतरून जो इग्नोर मध्ये आला होता, तर जो संकेत पाठकने केलं की मला कोणालाच इग्नोर करायचं नाहीये. आणि ही मूव मला आवडली, कारण की इग्नोर करून स्वतःवरती पायावरती कुऱ्हाड मारून घेणं हे त्यालाही पटलं नाही. काय होतं की स्टेजवरती आता खूप मोठ्या भडाक्या मारल्या जातात की मी आज ह्यो करूंगा बिग बॉस में हाऊस में तो करूंगा, आणि त्यानंतरून पूर्ण ज्यावेळेस मध्ये जाताना 1 हप्ता जातो आणि 1 हप्त्यानंतर आपल्याला दिसतंय की हा खूप मोठे फेकत होता नंतरून मध्ये झालं. ते संस्कृती साळुंकेचं सिद्ध झालं. तिने राखीचा फोटो बाहेर लावला आणि मध्ये जाऊन राखीलाच ती हे करत होती, सेवक म्हणून निवडत होती. मग ते सिद्धच होऊन जातं ना. ती म्हणे मी तिला इग्नोर करल आणि मध्ये जाऊन ती तिलाच निवडत होती. म्हणजे गेम पूर्ण पलटी होतं. तर या गोष्टी मध्ये गेल्यानंतर बाहेर बोलण्यावरती याच्यात खूप डिफरंट असतो. आपण बिग बॉसनी हे वेळेस हे काय केलं की जे बाहेर बोललं होतं जो चार्ट होता तो डायरेक्ट पूर्ण सदस्यांना दाखवून दिला आणि तो चार्ट दाखवल्यानंतर सदस्यांचे तोंड बघण्यासारखे झाले. प्रभू म्हणतो माझं कुठंच नाव नाही, मी कशातच नाहीये का. पण त्यांना हे माहित नाहीये वाचलं नाही का काय होतं ते नेमकी काय होतं की प्रत्येक वेळेस आहे ना दाखवलं जातं आणि बोललं जातं वेगळं आणि मध्ये प्रेक्षकांना आवडणार आणि प्रेक्षक बघणार हे होतं वेगळं. तर या गोष्टी तिथं होणार होत्या आणि त्याच झाल्या. आणि 1 नंबर तिघांनी पण जे फ्लॉप टाकले मला ते फ्लॉप आवडले.
सागर आणि प्राजक्ता हे फ्लॉप आहेच आणि ते खेळतच नाही. फक्त त्यांचं काय आहे, स्वतःचे मुद्दे राहत नाही, दुसऱ्यांच्या मुद्द्यांवरच ते जरा थोडंसं बोलायला जातात. ते पण मुद्दे पूर्ण बोलती नाही, अर्धावर सोडून मोकळे होऊन जातात, परत गोड होऊन जातात. हे अशा पद्धतीचे फ्लॉप आहे ते 2 जण. आणि त्यानंतरून जो त्यांनी टास्क घेतला मध्ये गेल्यानंतरून एंट्री केल्यानंतरून ते नौकर आणि सेवक आणि सिक्युरिटी गार्ड बघण्याचा, सेवक आणि सिक्युरिटी गार्डचा. जर ते गार्डचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये माझ्या मतेने रुचिता झोपती कमी का, माझ्या मतेने अनुश्री जास्त झोपती. अनुश्री सकाळी उठतच नाही आणि डान्स वगैरे तिचा काही दिसत पण नाही. तर त्यांनी ॲक्च्युली अनुश्रीला टाकायला पाहिलं होतं तिथे. अनुश्री आणि सागर कारंडे या दोघांना टाकायला पाहिलं होतं. अरे पण त्यांनी आता पण अनुश्रीला ते टाकणार चुकीचं. होते, या अनुश्रीला टाकणार होते. त्यांनी विचार काय केला, ते आता या हप्त्यात कॅप्टन आहे, हिला जर टाकलं त्याच्यात, मग कॅप्टन्सी कोण सांभाळेल हा पण विचार केला असेल. त्यामुळे त्यांनी तो नाही, त्यांनी बाहेर हिट मध्ये तिचं नाव टाकलं. आणि आता जर तिला जर सिक्युरिटी म्हणून किंवा याच्यामध्ये सिक्युरिटी टाकलं तर मग नंतरून मग आपण आपला पचका होऊन जायचा की आपण बाहेर हिट म्हणून सांगतोय. त्याच्यामुळे त्यांनी बरोबर तिथं पलटी मारली आणि हे बरोबर दोघांनी. आणि माझ्या मतेने ते कोणी केलं, ते केलंय त्या साळुंकेने, संकृतीने केलेलं आहे. संकृतीने पलटी मारली की आपण तिने आल्या 2-3 ठिकाणी बरोबर पलटी मारली. म्हणजे राखी सावंतला बी पलटी मारली आणि ती जी आहे ती पलटी मारूच वाटतीये. आणि Double मग ढोलकी. आणि या 2 जे आहे, या 2 जे टाकलेले ते व्यवस्थित वाटतंय. बघू आपण पुढे आता गेम पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार. गेम पुढच्या उद्यापासून गेम सुरू होईल. पण मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामध्ये व्हाईट कार्ड एंट्रीमध्ये कोण आवडलं आणि कोणाची एंट्री तुम्हाला प्रभावी वाटली, त्यानंतरून तुम्हाला असं वाटतंय की काही शोमध्ये ज्यावेळेस व्हाईट कार्ड टाकलं जातं ते शो जिंकता पण आणि होतं पण, जिंकल्या पण जातं. तर तुम्हाला या तिघांमध्ये जर बघायचं असेल तर विनर कोण वाटतंय की तो टॉप 5 पर्यंत जाऊ शकतो, कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, आता तुम्हाला असं का वाटतं की कोण तिघांपैकी कोण मस्त गेम खेळेल आणि कोण लो गेम खेळेल, हे पण आम्हाला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.